Good morning, all of you. In this lecture, we will continue our last question, advantages of credit rating agency. Okay. So in last lecture, we were discuss about what is meant by credit rating agency. Okay. Credit rating काय आहे? Credit rating एक ओपिनियन देईल तुम्हाला, तुमची सिक्युरिटी काय आहे. ओके. तुमच्या सिक्युरिटीची व्हॅल्यू काय आहे आणि तुम्हाला ग्रेडिंग देईल. AAA, BBB, CCC, DDD वगैरे, ज्याचं आपण मिनिंग थोडंसं बघितलेलं आहे. तर ह्या क्रेडिट रेटिंगमुळे फक्त कंपनीला ऍडव्हान्टेजेस होणार आहेत का, किंवा फक्त इन्व्हेस्टरला ऍडव्हान्टेजेस होणार आहेत का? नाही. तर आपण प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय बघतोय, तर ऍडव्हान्टेजेस बघतोय. तर त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट कम्प्लीट केला होता, ऍडव्हान्टेजेस टू द इन्व्हेस्टर. ओके. जेव्हा तुमच्याकडे एक ग्रेड असते तेव्हा इन्व्हेस्टर डेफिनेटली काय करणार आहे, दे कॅन इझिली टेक डिसिजन रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट, की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. दे कॅन इझिली टेक डिसिजन. जसं आपण म्हणतो की कोणत्या सिक्युरिटीला कोणत्या ग्रेडला जातील ते, ऑब्विसली AAA असेल तर काय म्हणतो आपण, ते आउटस्टँडिंग आहे, ज्याच्यामध्ये हाय सेफ्टी आहे. ट्रिपल इन द सेन्स हाय सेफ्टी. हाय सेफ्टी सिक्युरिटी मध्ये आपण काय करू, इन्व्हेस्टमेंट करू. आणि DDD मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू का? नाही, कारण डिफॉल्ट हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, राईट. देन आज बघूया आपण नेक्स्ट पार्ट, बेनिफिट टू इश्युअर कंपनी. बेनिफिट टू इश्युअर कंपनी. Easy to raise resources. Easy to raise resources. A high rating security market make investment in the companies attractive and reasonable secure. Obviously त्या कंपनीच्या सिक्युरिटीला किंवा कंपनीला एक ग्रेड मिळालेला आहे AAA. That means they create a good image in the mind of investor. Obviously तेव्हा कंपनी काय करणार आहे, सपोज कंपनीला गरज पडली की त्याला जास्त फायनान्स काय करायचं आहे, शेअर मार्केटमधून कलेक्ट करायचं आहे. सो जी ग्रेड आहे ही ऑब्विसली काय करणार आहे, तर मॅटर करेल. जर ग्रेड तुमची हाय असेल, दॅट मीन्स कंपनी कॅन इझिली राईज हाय रिसोर्सेस. ओके. और राईज मोर रिसोर्सेस. ती इझिली काय करू शकतात, फायनान्स हा कलेक्ट करू शकतात. कधी कलेक्ट करू शकतील, जर तुमची ग्रेड ही बेटर असेल तर. ओके. जर डिफॉल्टर असेल तर आपण करू शकतो का अक्षता? बिलकुल नाही, है ना. सो इट बिल्ड कॉन्फिडन्स इन द माइंड ऑफ इन्व्हेस्टर. सो क्रेडिट रेटिंग रिमार्क, असं म्हणा, क्रेडिट रेटिंग रिमार्क बिल्ड कॉन्फिडन्स इन द माइंड ऑफ इन्व्हेस्टर. हेन्स द इश्युअर of such a security find it easy and raise resources from the public. आणि जर तुमच्या सिक्युरिटीला रिमार्क बेटर असेल तर कंपनी काय करणार आहे, इझिली फंड राईज करू शकते. सेकंड, कॉर्पोरेट इमेज. क्रेडिट रेटिंग रिमार्क create a good image in the mind of investor. Okay. Credit rating remark help to create good image in the mind of investor. जसं आपण म्हटलो की फॉर एक्झाम्पल म्हणा, फॉर एक्झाम्पल AAA रेटिंग इंडिकेट हाय सेफ्टी. ओके. त्या पण गोष्टी तिथे मेन्शन केला तरी चालेल. फक्त तुमची पॉझिटिव्ह इमेज कधी क्रिएट होईल, जर तुमचा रिमार्क पॉझिटिव्ह असेल तर. आणि जर निगेटिव्ह ग्रेडिंग असेल तर ऑब्विसली तुमचा रिमार्क सुद्धा काय जाणार आहे, निगेटिव्ह जाणार आहे. हे लक्षात ठेवा. सो कंपनी विथ हायली रेटेड इन्स्ट्रुमेंट एन्जॉय अ बेटर गुडविल अँड कॉर्पोरेट इमेज इन द आईज ऑफ इन्व्हेस्टर, कस्टमर, creditors and stakeholder. So in simple word, credit rating remark create good image in the mind of stakeholder. एक सिंपल सेंटेन्स मेन्शन करायचं. क्रेडिट रेटिंग रिमार्क और क्रेडिट रेटिंग फेवरेबल रिमार्क असं म्हटलं तरी बेटर होईल. क्रेडिट रेटिंग फेवरेबल रिमार्क इंडिकेट अ गुड इमेज इन द माइंड ऑफ स्टेक होल्डर सच ॲज. मग स्टेक होल्डर कोण आहे हे फक्त पुढे ऍड करा, ज्यामध्ये आहे क्रेडिटर्स आहेत, कस्टमर आहेत, इन्व्हेस्टर आहेत, ओके, शेअर होल्डर्स आहेत. ह्या प्रत्येकाच्या माइंड मध्ये काय होणार आहे, तर एक पॉझिटिव्ह इमेज क्रिएट होईल. जसं आपण म्हणतो की गुड इमेज इट इज ओनली रिलेटिंग टू द इन्व्हेस्टर. नो. जसं आपण शेअर मार्केटमधून फायनान्स जरी कलेक्ट करत असलो आणि त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टर महत्वाचे आहेत, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा कंपनी काम करते.
त्याच्यासाठी एम्प्लॉईज, जसं आपण म्हणतो की कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे स्टुडंट आहेत. स्टुडंट सोबत टीचर महत्वाचे आहे, टीचर सोबत प्रिन्सिपल सर महत्वाचे आहेत, त्याचबरोबर मॅनेजमेंट महत्वाचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जर फेवरेबल असतील तरच काय होते, इन्स्टिट्यूशनची ग्रोथ होते. राईट. सो सेम स्टेक होल्डर ग्रुप हा सुद्धा काय असणार आहे तर महत्वाचा असेल. आणि जर क्रेडिट रेटिंग तुमचं फेवरेबल असेल सो हे सगळा ग्रुप काय होणार आहे तर सॅटिस्फाय होईल. हा प्रत्येक जण सॅटिस्फाय झाला तर त्याचा डेफिनेटली ऍडव्हान्टेजेस तुमच्या ऑर्गनायझेशनला बघायला मिळेल. क्लिअर? ओके. नेक्स्ट, मार्केटिंग टूल. Credit rating help companies to market their securities. High credit rating can be used the unique selling point. लक्षात ठेवा. फुल फॉर्म लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला विचारलेले. युनिक सेलिंग पॉइंट मीन्स high rating credit can be used as the unique selling point to promote their security. जसं आपण म्हणतो की डी ग्रेड मिळाले तर आपण सगळ्यांना दाखवत फिरणार आहोत का आम्हाला डी ग्रेड मिळाली नाही, बट ट्रिपल ए मिळाली तर आपण काय करणार आहोत, एक युनिक कोडिंग सेलच्या अंडर काय करतो आपण, तो शो ऑफ करतो. लाईक अ मार्केटिंग टूल म्हणून आपण तो यूज करू शकतो. दस हायर क्रेडिट रेटिंग ऍक्ट एज द मार्केटिंग टूल इन डेव्हलपिंग कॉन्फिडन्स इन द माइंड ऑफ पब्लिक. सो हे लास्ट सेंटेन्स महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एक मार्केटिंग टूल म्हणून काय करू शकता, हायर रेटिंग रिमार्क यूज ॲज अ मार्केटिंग टूल फॉर बिल्ड अप कॉन्फिडन्स इन द माइंड ऑफ पब्लिक. पब्लिकच्या माइंड मध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही हाय रेटिंग काय रिमार्क यूज करू शकता. क्लिअर? नेक्स्ट, रिड्यूस कॉस्ट ऑफ पब्लिक इशू. Reduce cost of public issue. A company with high rated instrument has to make least efforts in raising fund from public. जसं आता ऑलरेडी तुमच्याकडे काय आहे, एक रिमार्क आहे, एक फेवरेबल रिमार्क नेहमी लक्षात ठेवा. फक्त रिमार्क म्हणता येणार नाही, फेवरेबल रिमार्क. सो द फेवरेबल रिमार्क इन्स्ट्रुमेंट हॅज लीस्ट एफर्ट्स टू रायझिंग फंड. जसं जसं म्हणतो ना की आपण एक तुमची इमेज क्लिअर झाली किंवा तुमचं एक परसेप्शन आहे दिस कंपनी इज बेटर, दॅट मीन्स वी कॅन इझिली इन्व्हेस्ट सच अ टाइप्स ऑफ कंपनी. अशा कंपनीमध्ये आपण इझिली इन्व्हेस्ट करू शकतो. जसं की आज मला गरज आहे, मी आज फायनान्स कलेक्ट केला शेअर मार्केटमधून, त्याच्यानंतर अजून थोडे दिवसांनी मला फायनान्सची गरज आहे, मी अगेन शेअर इश्यू केले, तर कंपनीची इमेज बेटर असल्यामुळे इन्व्हेस्टर कॅन इझिली परचेस, इझिली बाय सिक्युरिटी. ओके, जर तुमचा फेवरेबल रिमार्क असेल तर. तसं अजून जर आपण एक्झाम्पल घेतली की शेअर मार्केट व्यतिरिक्त सपोज एक ऍपलचं मार्केटमध्ये नवीन ब्रँड आले असं तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही विचार कराल का रे काय ऍपल आहे, आम्हाला नाही माहिती आहे. नाही, तर आपल्याला माहिती आहे की ऍपल इज लाईक अ ब्रँड. ओके, वी कॅन इझिली परचेस. आपण त्याच्यावरती तितका ट्रस्ट ठेवतो कारण ते एक ब्रँडेड प्रोडक्ट आहे म्हणून. सेम अमूलचं एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं, वी कॅन इझिली परचेस कारण अमूल पण एक ब्रँड आहे. दे प्रोव्हाइड क्वालिटी, बेटर क्वालिटी ॲज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. म्हणजे जर आपल्याकडे काहीतरी रिमार्क आहे फेवरेबल, that means we can easily raise huge fund, we can easily create confidence in the mind of public. Clear? Okay, so this is advantages for if your company. Next, facilitate growth. Better credit rating enable companies to obtain funds easily. Better credit rating remark enable company to obtain funds easily. Such a company can utilize the funds for expansion and diversification activity. Obviously, we can easily fund. First thing, आपला फोकस काय असतो, वी फोकस ऑन फर्स्ट थिंग डे टू डे ऍक्टिव्हिटी. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे खूप सारा फायनान्स आहे, तर आपण आधी काय करतो, आपल्याकडे मिनिमम फायनान्स आला, काय करतो आपण, शेअर मार्केटमध्ये नका जाऊ, डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये काय करतो आपण, नीड अँड वॉन्ट, आपल्या ज्या काही डेली नीड अँड वॉन्ट आहे त्या कम्प्लीट करणार आपण, है ना. देन त्याच्यानंतर काय करू मग आपण, रसिका, त्याच्यानंतर आपण शॉपिंग करू, मिळालेच पैसे तर
पार्टी करू मस्त आहे ना, पैसे मिळालेले आहेत. अक्षता तर आधी पार्टी करेल. अक्षता पुन्हा डे टू डे ऍक्टिव्हिटी राहू दे, आधी आपण पार्टी करू है ना. देन मग अजून पैसा मिळाला तुम्हाला तर तुम्ही काय कराल, चला पार्टी करून झाली, हे हुशार आहे फार, त्यामुळे हे काय करेल, सेव्हिंग करेल. अजून पैसे मिळाले तर काय कराल, व्हेरी गुड. देन खूप सारे पैसे मिळाले, अरे सेव्हिंग म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट कराल, सेव्हिंग कराल, एक छान स्वतःचं घर घ्याल है ना, स्वतःसाठी एक कार घ्याल, घ्याल की नाही. खूप सारा पैसा मिळाला असं इमॅजिन करायला काय हरकत आहे. जर तुम्हाला पैसे ह्या शेअर मार्केट मधून मिळत आहेत आणि तुमची एक इमेज बिल्डअप आहे कस्टमरच्या माइंड मध्ये, इन्व्हेस्टरच्या माइंड मध्ये, तुम्ही पहिला फोकस कराल की ऑर्गनायझेशनचे डे टू डे ट्रान्झॅक्शन स्मूथली कंडक्ट होतील. सेकंड थिंग तुम्ही काय विचार करा की आपण थोडी इन्व्हेस्टमेंट करू. ओके, तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण केली आणि अजूनही फायनान्स तुमचा कलेक्ट होतोय. दॅट मीन्स वी फोकस ऑन एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ द ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपला हा जो बिझनेस आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही करता येतंय का हो, तर त्याच्यावर आपण काय करू, आपली अमाऊंट ही स्पेंड करू. सो द फेवरेबल क्रेडिट रेटिंग हेल्प टू एक्सपान्शन अँड ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके, जर फेवरेबल क्रेडिट रेटिंगचे रिमार्क असतील तर आपण डे टू डे ऑपरेशन कम्प्लीट करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मग आपण काय करतोय, एक्सपान्शन आणि डायव्हर्सिफिकेशनला सुद्धा इम्पॉर्टन्स देतोय. क्लिअर? ओके, चल नेक्स्ट, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय बरं अक्षता, व्हॉट इज मीन बाय सेल्फ डिसिप्लिन? अक्षता म्हणाली माझ्याकडे नाहीये. Credit rating agency make a periodic review of the rating assigned by them. म्हणजे जसं सांगितलं, चला ट्रिपल रिमार्क मिळालेला आहे, एन्जॉय करा, क्रेडिट रेटिंग मध्ये थांबा. हा रिमार्क जो आहे हा 3 महिन्यासाठी, 4थ्या महिन्यात आधी आम्ही तुमचा परत परफॉर्मन्स बघणार आणि जर तुमचा परफॉर्मन्स लोला आला तर आम्ही बी ग्रेड देणार. लक्षात येत आहे? दॅट मीन्स सेल्फ डिसिप्लिन. अरे नाही, मला हे जे मार्क्स, जसं आपण म्हणतो ना की माझी ही रेंज आहे, मला नेहमी 80 अबव मार्क्स मिळतात, तर मला ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. ऑब्विसली असं आपलं एक थॉट प्रोसेस असते, जसं आपण म्हणतो ना मी नेहमीच फेल होतो तर मला नेहमीच कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे फेल होण्यामध्ये, हा विचार करतो का आपण? नाही. जर आपण फेल होतोय, जर आपल्याला बी ग्रेड मिळते, तर आपण फोकस कुठे करतोय की आपली इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे जर परफॉर्मन्स लो असेल. आणि जर परफॉर्मन्स बेटर असेल, वी ऑलवेज फोकस ऑन कन्सिस्टन्सी, की त्या गोष्टीवरती आपण फोकस करतो. येते लक्षात? सो याच्यामुळे काय होते, जर क्रेडिट रेटिंग एजन्सी मधून तुम्हाला फेवरेबल रिमार्क मिळाले असतील तर आपल्याला एक सेल्फ डिसिप्लिन लावून घेतो आपण, कारण तो जो रिमार्क आहे तोच राहिला पाहिजे आपला, तो चेंज होता कामा नये. जर तो चेंज झाला देन अगेन निगेटिव्ह परसेप्शन इन द माइंड ऑफ पब्लिक होऊ शकतं. सो सेल्फ डिसिप्लिन इथे कशामुळे होते, periodic review. So credit rating agency make a periodic review of the rating assigned by them. Hence, companies have to take efforts to maintain, improve the rating. Company have to take efforts to maintain or improve the rating. जसं मेंटेन म्हणजे काय, तर ग्रेड बेटर आहे, दॅट मीन्स वी फोकस ऑन मेंटेनिंग देम. आणि जर कमी असेल, वी फोकस ऑन इम्प्रूव्हिंग देम, तर आपण इम्प्रूव्हिंगला इम्पॉर्टन्स देतो. दिस इंडिकेट फिनान्शियल डिसिप्लिन इन द मॅनेजमेंट. तो याच्यामुळे काय होतं, तर एक डिसिप्लिन मेंटेन. नेक्स्ट, डिटरमाइनिंग रिटर्न. Rating provide a basis to the company to determine the return to be paid to the investor. Rating provide a basis to the companies determine the result to pay the investor. So return are compare the perceived risk. High risk, higher would be the return and vice versa. जसं आपण म्हणतो ना, डिटर्मिनेशन ऑफ द रिटर्न. डिटर्मिनेशन ऑफ द रिटर्न दॅट मीन्स द इंटरेस्ट रेट. ओके, इंटरेस्ट रेट तुम्हाला कसा मिळणार आहे. AAA सिक्युरिटी मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, ती कशी आहे, AAA सेफ आहे, तर तिथे मिळणारा रेट ऑफ इंटरेस्ट हा खूप कमी असणार आहे का हो?
नाही, ऑब्विसली काय असणार आहे तर जास्त असेल. तर डिटर्मिनेशन ऑफ रिटर्न वी कॅन इझिली डिफाईन विथ द हेल्प ऑफ फेवरेबल क्रेडिट रेटिंग रिमार्क. ओके, जर तुमच्याकडे फेवरेबल क्रेडिट रेटिंग रिमार्क असतील, वी कॅन डिफाईन द रिटर्न. तुम्ही इझिली डिफाईन करू शकता की ओके बाबा AAA आहे म्हणजे एक तर मला इथे सेफ्टी मिळणार आहे आणि सोजल त्याचबरोबर मला काय मिळू शकतं, रिटर्न सुद्धा जास्त मिळू शकतो, है ना. नेक्स्ट, reduce cost of borrowing. Generally, investors prefer to make investment in instrument which ensure safe and easily liquidity rather than high rate of return. It's a very important thing, guys. लक्षात ठेवा. बेसिकली एक इन्व्हेस्टर काय विचार करतोय की मला ज्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती मिनिमम सेफ तरी असायला हवी. देन तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक सिक्युरिटी आहे जी काय आहे सेफ आहे, त्याच्यामध्ये हाय रिटर्न आहे बट नॉट अ लिक्विडेशन, लिक्विडिटी नाहीये त्याच्यामध्ये. पहिलं ऑप्शन आहे तुमच्याकडे. दुसरं ऑप्शन असं आहे की सेफ आहे, मिनिमम रिटर्न आहे बट इझिली लिक्विडेशन आहे. तर तुमची चॉईस काय असेल हो? सेकंड असणार आहे. लिक्विडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लिक्विडेशन दॅट मीन्स इझिली कन्व्हर्जन इनटू कॅश. ते सगळे स्टॉक घेऊन काय कराल जर त्याचं कन्व्हर्जनच कॅश मध्ये होत नसेल तर. रसिका लक्षात येते का? दॅट मीन्स इथे आपण काय सांगितलंय, जनरली इन्व्हेस्टर प्रेफर टू मेक इन्व्हेस्टमेंट इन इन्स्ट्रुमेंट विच इन्शुअर सेफ्टी अँड इझिली लिक्विडिटी. इझिली लिक्विडिटीला तुम्ही इम्पॉर्टंट रादर दॅन हाय रेट ऑफ रिटर्न. फक्त रिटर्न आहे म्हणून त्यात इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे. रिटर्न बरोबर सेफ्टी असली पाहिजे आणि लिक्विडेशन सुद्धा त्याच्यामध्ये असणं महत्वाचं आहे. अ कंपनी कॅन रिड्यूस द कॉस्ट ऑफ बोरोइंग by quoting lesser interest on this instrument which is highly rated. ओके, तर अशा वेळी ऑब्विसली कंपनी काय करेल तर बोरोइंगची कॉस्ट ही रिड्यूस करेल, जेणेकरून इन्व्हेस्टर इझिली काय करतील परचेस करतील. देन आपण काय बघतोय, बेनिफिट फॉर इश्युअर कंपनी. त्याचा लास्ट पॉइंट आहे रेकग्नायझेशन टू अननोन कंपनीज. Credit rating provide recognition to relatively unknown companies going for the public issue. While entering into market, investors rely more on the rating grade rather than name recognition. आता मला सांगा मार्केटमधल्या किती कंपन्या तुमच्या लक्षात आहेत? खूप साऱ्या आहेत का जे शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत? नाही. आपला एक फोकस आहे की चला डझंट मॅटर की कंपनीचं नाव काय आहे, तुमच्या सिक्युरिटीच्या पुढे AAA दिसले वी कॅन इझिली इन्व्हेस्ट. ओके, सपोज एक मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या सिक्युरिटीमध्ये तुम्हाला B ग्रेड किंवा C ग्रेड दिसते, वी कॅन इन्व्हेस्ट. कॅन वी इन्व्हेस्ट? नो ना. लक्षात येतं म्हणजे कंपनीचं नेम रेकग्नायझेशन गरजेचं आहे का आपल्याला? नाहीये. तर कंपनीची रेटिंग फार महत्वाची आहे. सो क्रेडिट रेटिंग प्रोव्हाइड रेकग्नायझेशन टू रिलेटिव्हली अननोन कंपनी. बऱ्याच वेळी असं असतं की मार्केटमध्ये एक अननोन कंपनी आहे बट त्याचा रेटिंग बेस्ट आहे, वी कॅन टेक डिसिजन रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट, है ना. तर आपण काय करू शकतो की ठीक आहे बाबा AAA आहे म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. सो दीज आर ऑल अबाउट ऍडव्हान्टेजेस ऑफ इश्युअर कंपनी. जसं आपण सांगितलं की हे सगळे ऍडव्हान्टेजेस कंपनीला इन्व्हेस्टरलाच होत आहेत का? नाही. त्याचबरोबर होणार आहेत इंटरमिजिएटरी. हु इज इंटरमिजिएटरी? व्हेरी गुड. ब्रोकर, ऑथोराइज ब्रोकर. त्याचा फक्त एकच पॅरा दिलेला आहे. So stock broker and other financial intermediary like merchant banker and portfolio manager have to make less efforts in pursuing their client to select the investment proposal of making investment in a highly rated instrument. जसं असतं ना की अरे तुमच्याकडे ऍज अ ब्रोकर की आपल्याकडे काही इन्व्हेस्टर आले आणि इन्व्हेस्टर विचारतात की आम्हाला कुठे बरं इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. वी कॅन इझिली से ऍज अ ब्रोकर वी कॅन से, आपण सांगू शकतो त्यांना की बाबा तुम्ही काय करा ह्या AAA ग्रेड असणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे त्यांना फारसे एफर्ट्स घ्यायची गरज आहे का कन्व्हिन्स करण्यासाठी? नाही. So enable them to start time saving, energy, cost, manpower, convincing their client.
तिथे आपला फारसे कॉस्ट किंवा टाइम जाणार नाही, तर आपण ग्रेडिंग वरून त्यांना काय करू शकतो, इन्फॉर्मेशन देऊ शकतो. सो दिस इज ऍडव्हान्टेजेस फॉर द इंटरमिजिएटर. इज इट क्लिअर क्वेश्चन? क्रेडिट रेटिंग, इथे आपला क्रेडिट रेटिंग कॉन्सेप्ट कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, थँक्यू.